हम महाविकास आघाड़ी का समर्थन नहीं करते। हम समझते हैं कि बदलापुर का मामला बेहद गंभीर है, लेकिन महाविकास आघाड़ी के लोगों ने ऐसे समय में राजनीति नहीं करनी चाहिए। महाविकास आघाड़ी ने सरकार पर आरोप लगाने में अपना समय बर्बाद नहीं करना चाहिए, बल्कि आरोपी को सजा कैसे मिलेगी इस पर सरकार को सुझाव देना चाहिए। कल का बंद महाविकास आघाड़ी का है, लोकशाही में उनका अधिकार है, लेकिन हमारी पार्टी बंद में हिस्सा नहीं लेगी, ऐसी जानकारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने दी। आता एक तर महाविकास आघाडीच्या बंदला आमचा पाठिंबा नाही आहे। एक तर रिपब्लिकन पक्ष हा महायुतीमध्ये आहे आणि रिपब्लिकन पक्षाने अनेक ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होण्याची आवश्यकता नाही आहे। विषय अत्यंत गंभीर आहे याची आम्हाला कल्पना आहे, पण महाविकास आघाडीचे जे लोक आहेत ते अशा वेळेला राजकारण करण्यापेक्षा या आरोपीला शिक्षा त्याची होऊ शकेल आणि सरकारला त्याने सल्ला देण्याची आवश्यकता आहे। आरोप करण्यामध्ये त्यांचा वेळ जातो आहे। सरकारने या आरोपीला कशी शिक्षा केली पाहिजे, कशी शिक्षा होऊ शकेल फाशीची, या संबंधामध्ये सूचना द्यायला काय हरकत नाही। विरोधी पक्षांना तो पूर्णपणे अधिकार आहे आणि शासनाला सहकार्य करण्याची नितांत आवश्यकता आहे। विरोधी पक्षांचं असं आहे की कलकत्त्यामध्ये झालेल्या घटनेबद्दल काही ते फार बोलत नाही आहे। त्या ठिकाणी ममता बॅनर्जी सरकार आहे, त्यामुळे ते सरकार कुठलंही असो, पण ज्या घटना घडतायत त्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत, अत्यंत मनाला क्लेश देणारे आहेत आणि अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारसोबत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि अशा मेंटॅलिटीवर बहिष्कार टाकला पाहिजे। असे जे काही लोक आहेत अशा लोकांवरती बहिष्कार टाकणं अत्यंत आवश्यक आहे आणि आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। वस्तीच्या लोकांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे अशी जी प्रवृत्ती आहे ही अत्यंत हीन प्रवृत्ती आहे, माणुसकीला धक्का देणारी अशी प्रवृत्ती आहे।